नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक मोठी बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं आहे की 30 जून 2026 पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली जाणार असून मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली आहे। या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दत्ता भरणे, गिरीश महाजन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे। ही समिती एप्रिल पर्यंत आपल्या शिफारशी सादर करेल आणि त्या आधारात पुढील 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्यांनी पुढे सांगितले आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसं न केल्यास रब्बी पेरणी अडचणीत येईल। त्यामुळे 32,000 कोटीचं पॅकेज वितरण करण्यात प्राधान्य देण्यात येत आहे। या पॅकेजमधून आतापर्यंत 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले आहेत, तर आठवड्या अखेरपर्यंत आणखी 18,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। 15 दिवसात 90% शेतकऱ्यांना थेट बँकेत खाते रक्कम पोहोचेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की आपल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता हा पण तत्काळ मदत असून दीर्घकालीन उपयोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। आंदोलकांशी सकारात्मक चर्चा झाली असून सर्व नेत्यांनी ह्या निर्णयाशी सहमती दर्शवली आहे। आणि शेवटी मुख्यमंत्री म्हणाले, विविध विषयावर पुढील आठवड्यात पुन्हा एक बैठक घेण्यात येणार आहे। कॅमेरामॅन सह विठ्ठल पठाडे, धन्यवाद।